आयसो म्हणजे कॉन्स्टंट आणि थर्मल म्हणजे टेम्परेचर. The process in which temperature of system remains constant, that process are called as isothermal process. The equation of ideal gas is given by काय फॉर्म्युला आहे PV is equal to nRT. आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे T ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. If temperature T is constant, आता R ला काय म्हणतात गॅस कॉन्स्टंट म्हणतात. N काय म्हणतात नंबर ऑफ मोल ऑफ द गॅस. म्हणजे हा पूर्ण टर्म काय आहे कॉन्स्टंट आहे. म्हणजे फॉर्म्युला मिळेल PV is equal to constant at constant temperature T. Then P is equal to V इकडे ना भागाकार मध्ये म्हणजे काय मिळेल constant into 1/V at constant temperature. आता constant जर काढलं तर साइन कोणतं येतं proportionality. Then pressure is inversely proportional to volume at constant temperature and it is called as Boyle's law. जे isothermal process ही कोणता लॉ It is Boyle's law. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. पहिले कॅरेक्टरिस्टिक्स आहे heat gain or loss by the system is completely due to work done. एखाद्या सिस्टम वरती हीट गेन होत असेल वाढत असेल लॉस होत असेल म्हणजे कमी होत असेल तर ते कशामुळे होते कार्य घडून आल्यामुळे होते. म्हणजे सिस्टम वरती कार्य घडून येतं किंवा सिस्टमच्या अगेन्स्ट कार्य घडून येतं. म्हणजे dq बरोबर काय फॉर्म्युला मिळतो dw. dq म्हणजे हीट आणि dw म्हणजे वर्क डन. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज 0. आता तुम्ही 0 आहे कारण तुमच्यात कुठली ऊर्जा नाही बाहेरून कुठेतरी पुशअप करावं लागतं तरच ऊर्जा आतमध्ये येते. म्हणजे काय इंटरनल सिस्टमची किती असते 0 असते. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतोय amount of heat supplied to the thermodynamic system is used to increase the internal energy and remaining part of heat is used for external work done. म्हणजे dq बरोबर फॉर्म्युला आहे du plus dw. आता du ची किंमत किती आहे 0 आहे म्हणजे dq बरोबर किती मिळेल dw इतके मिळते. म्हणजे dw ची किंमत काय आहे परत किती आहे p dv. इथे टाका काय मिळेल dq is equal to p dv वापरलं मिळेल. वर्क डन इज इन द फॉर्म ऑफ आयसोबारिक. वर्क कोणत्या रूपामध्ये आहे आयसोबारिक प्रोसेस आणि हे जास्त आहे कोणापेक्षा जास्त आहे इट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस पेक्षा जास्त. जर आपण प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जर ग्राफ काढला आता बघा सुरुवातीला जास्त आहे परत कमी कमी व्हायला लागलाय म्हणजे स्लोप ऑफ ग्राफ विल बी निगेटिव्ह दॅट इज प्रेशर अपॉन व्हॉल्यूम एवढा मिळेल तुम्हाला. आणि आयसोथर्मल बल्क मॉड्युलस ऑफ आयडियल गॅस किती असतं त्याच्या प्रेशर इतकं असतं. तर हे सगळे त्याचे काय असतील कॅरेक्टरिस्टिक.